बांधकाम कामगार म्हणजेच लेबर कार्ड धारकांना शासनाच्या योजनेचा कुठल्याही प्रकारे फायदा होत नसल्यामुळे कामगार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास निकाळजे रस्त्यावर उतरणार आहेत. नेमका प्रकार काय थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही निवेदन देणार आहात, रस्त्यावर उतरणार आहात, काय प्रकार आहे नेमका, काय सांगसाल? नमस्कार, मी कैलास निकाळजे, कामगार आघाडीचा संघटनेचा मी मराठवाडा अध्यक्ष या नात्याने असं सांगतो की हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका, या वसमत तालुक्यामध्ये 24 जानेवारी पासून वसमत तालुक्यातल्या बांधकाम कामगारांना म्हणजेच लेबर कार्ड धारकांना आजपर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ भेटला नाही. त्यांचे सर्वांचे अर्ज पेंडिंग आहेत. हे पेंडिंग कसे आहेत की वसमत तालुक्यातले एकूण अर्ज पेंडिंग असलेले 20,000 अर्ज पेंडिंग आहेत. त्यामध्ये वसमत शहरातले 6,000 अर्ज पेंडिंग आहेत. त्यामध्ये बांधकाम कामगार हे 28 जानेवारी पासून त्या बांधकाम कामगारासाठी शासनाने दिलेल्या प्रत्येक योजनेपासून वंचित आहेत. त्या लाभ कोणते असतात बांधकाम कामगारांना? हे बघा, बांधकाम कामगार याचा मुलगा 1ली ते 7वीला असेल तर त्याच्या विद्यार्थ्याला 2,500 रुपये वार्षिक स्कॉलरशिप मिळते. तसेच 8वी ते 10वीला 5,000 स्कॉलरशिप भेटते. 11वी ते 12वीला 10,000 स्कॉलरशिप भेटते. डिग्रीला 20,000, डिप्लोम्याला 25,000, MBBS चा विद्यार्थी असेल तर त्याला 1,00,000, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर त्याला 60,000 रुपये भेटतात. कामगार हा मृत्यू झालेला कामगार ज्याचे वय 50 वर्षाचे वर जर असेल तर त्याला 2,00,000 कॅश व त्याच्या विधवा पत्नीला 24,000 रुपये वर्षाला मिळतात. त्याच्या अंत्यविधीला 10,000 रुपये मिळतात. आणि 50 वर्षाच्या खालील असेल तर त्याला 24,000 रुपये व 10,000 अंत्यविधीला मिळतात. असा कोणताही निधी बांधकाम कामगाराच्या कोणत्याही अर्जधारकाला मिळाला नाही. तसेच कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये भेटतात. कामगाराचे स्वतःचे जर लग्न असेल तर त्याला 30,000 रुपये भेटतात. कामगाराच्या घरकुलाचा प्रस्ताव अजून एकही मंजूर नाही. वसमत तालुक्यातील कामगार, बांधकाम कामगार हे अनुदानापासून वंचित आहेत. घरकुलाचा प्रस्ताव एकही मंजूर झालेला नाही. तसेच घरकुलासाठी 2,00,000 रुपये भेटत असतात. कामगाराच्या कामावर झालेल्या मृत्यूचा एकही क्लेम या वसमत तालुक्याचा झालेला नाही. म्हणून माझे आमच्या सगळं कामगार संघटनेच्या वतीने वसमतचे SDM साहेब यांना आम्ही या ठिकाणी 8 डिसेंबर रोजी त्यांच्या ऑफिसला धरणे आंदोलन करण्यासाठी आता निवेदन देत आहोत. जर बांधकाम कामगाराला अनुदान जर मिळालं नाही तर आम्हाला वेगळ्या वळणानं आंदोलन करावे लागेल. म्हणून हिंगोली जिल्ह्याचे जे कामगार अधिकारी आहेत त्यांना आमच्या कामगार आघाडीतर्फे इशारा देण्यात येतो की हा सगळं अनुदान या वसमत शहराच्या 6,000 कामगारांना मिळाला पाहिजे. अरे हे जे हे योजनेचा लाभ भेटला नाही म्हणता तुम्ही, त्याला जबाबदार कोणी वाटते तुम्हाला? काय कारण आहे? अहो, तुम्हाला सांगू का, असे कित्येक लोक आहेत. माग एका प्रस्थापित नेत्यानं एक मोठं रॅकेट केलं होतं. त्या रॅकेटमध्ये बोगस दाखवून, बोगस कितीतरी कामगार दाखवून त्याचे अनुदान मिळालं. वास्तविक त्या प्रस्थापित लोकांना त्याच्याबद्दल कायद्याच्या तरतुदी माहीत नाहीत. ते कोणत्या तरी लालूच देऊन संघटन गोळा करून करण्यामध्ये. अहो, तेच तुम्हाला सांगतो, वसमतचे जे पत्रकार आहेत, पत्रकार साहेब, वसमतचे जे तिखट स्वभावाचे पत्रकार आहेत त्या तिखट पत्रकारांना अशा बातम्या देऊ नका म्हणून प्रस्थापित जे लुच्चे लीडर आहेत ते धमक्या देतात. अहो, तुम्हाला सांगू का, वसमतचा एक चांगला शोध पत्रकारिता करणारा निडर असा पत्रकार करणारा, स्पष्ट बोलणारा पत्रकार म्हणजे देवा चापटे म्हणून एक पत्रकार आहे. या पत्रकाराला एका वसमतच्या लुच्च्या लीडरानं धमकी दिली. काहीच नाही, देवा चापटेला आम्ही कामगार आघाडीचे जरी असलो तर आम्ही आंबेडकर चळवळीचे लोक आहेत. देवा चापटे, तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. तुमच्या केसाला जर धक्का लागला तर आंबेडकरी चळवळ ही त्या तुम्हाला धमकी देणाऱ्याला पायदळी तोडील असा मी इशारा देतो. अहो, त्याच एका लीडरला
त्याला एका भर रस्त्यावर आपण मारली, त्याचं काय देवाकडे करू शकले? उलट त्यानं त्याला पायदळी तुडवलं. म्हणून देवा चापटे साहेब, तुम्ही चिंता करायची नाही. वसमतची आंबेडकरी चळवळ तुमच्या पाठीमागं आहे, तुमच्या केसाला धक्का लागणार आहे. अशाच निडर ही पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब आहे. चौथ्या खांबाला जर तुम्ही पावतळी तुडत असाल तर तुम्ही अतिरेकी आहात ना, हो, दहशतवादी आहात. असं सरळ सरळ कोटीचा मानहानीचा दावा करतो म्हणाले ते तर माझ्यावर. नाही 1 कोटीचा दावा कसा होते? पत्रकारावर 1 कोटीचा. उद्या आज तक चॅनल सारखे मोठाले जे पत्रकार, त्याचा पत्रकारिता बंद होईल. उद्या चोऱ्या लुच्चेगिरी करणाऱ्याच्या सगळे बातम्या बंद होऊन जातील. म्हणून पत्रकार हा लोकशाहीचा डोळा आहे. हा लोकशाहीचा डोळा कोणीही फोडण्याचा प्रयत्न करू नये. माझं असं आव्हान आहे की पत्रकार देवासाहेब, तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडू नका. तुमच्या पाठीमागे वसमतची आंबेडकरी सगळी चळवळ तुमच्या पाठीमागे उभी आहे. तसे तेव्हा माझी वसमतच्या सर्व जनतेला अशी विनंती आहे, तेही कोणत्या बांधकाम कामगारच्या जेवढे लेबर कार्ड धारक आहेत त्यांना अशी माझी विनंती आहे की तुमच्या 28 जानेवारी पासूनचे पडलेले पेंडिंग अर्ज आहेत ते अर्ज मी निकाली काढण्यात येईल. त्यासाठी मान्य उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत या ठिकाणी सगळेच्या सगळे बांधकाम कामगार हे हजर राहावे आणि आपल्याला त्या दिवशी धरणे आंदोलन करायचे आहे. तेव्हा माझी विनंती आहे सर्वांनी कार्ड धारकांनी, जे लेबर कार्ड धारक आहेत त्या सगळ्या लेबर कार्ड धारकांनी दिनांक 9 रोजी SDM कार्यालय वसमत या ठिकाणी हजर राहावे. त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या कामगार कार्यालयाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन करायचे आहेत आणि आपले सर्व अनुदान मंजूर करायचे आहे. तेव्हा सर्वांना विनंती की हजर राहावे. नक्कीच आपण पाहितलं असेल, बांधकाम कामगार म्हणजेच लेबर कार्ड धारकांसाठी कैलास निकाळजे रस्त्यावर उतरणार आहेत. एका प्रकारे त्यांनी प्रशासनाला इशारा देखील दिलेला पाहायला मिळतोय.